चला तर आज जाऊया देवांची भूमी असलेल्या ऋषिकेश येथे। याला देवांची भूमी असे का बरे म्हटले जाते? प्राचीन काळापासून येथे अनेक ऋषींनी तपश्चर्या केल्या आहे, त्यामुळे याला ऋषिकेश हे नाव पडले असावे। आणि पौराणिक कथेनुसार भगवान श्रीराम रावणाला मारल्यानंतर तपस्या करायला येथे आलेले व येथील पवित्र गंगा नदी त्यांनी पार केली होती। त्यामुळेच प्राचीन काळापासून ऋषिकेश या ठिकाणाला विशेष महत्त्व आहे। इथे माता गंगेचे पाणी खूप स्वच्छ आहे। तसेच येथे त्रिवेणी नदीचा संगम देखील आहे। उत्तराखंडमधील ऋषिकेशपासून 3 किलोमीटरवर गंगा नदीवर एक लोखंडाचा उंच असा पूल आहे, त्यालाच रामझुला असे म्हणतात। या पुलाला भगवान श्रीरामांचे नाव दिले आहे। असे मानले जाते की भगवान श्रीराम व लक्ष्मण यांनी आपल्या वनवास काळात या जागेवरूनच नदी पार केली होती। हा झुला जो आहे तो 450 फीट लांब आहे आणि हा जो आहे शिवनंदनगर व स्वर्गाश्रम इथे हा झुला जोडला जातो। हा जो आहे हा 1986 साली बनवला आहे। हा पवित्र गंगा नदीवर बनवलेला आहे। तसेच इथून थोड्या अंतरावर लक्ष्मण झुला देखील आहे, पण तिथे अजून काम चालू असल्यामुळे तेथे आम्ही गेलो नाही। तुम्हाला कसा वाटला हा राम झुला मला नक्की कमेंटमध्ये कळवा।